मिस्टर बोरकर, अहो मला तुमचं म्हणणं 100% पटतंय. हो हो, तिच्यासाठी हे सगळं आता अति होतच असणार आहे. पण म्हणून तर मला तिच्याशी बोलायचंय, तिला भेटायचंय ना. हा, बरं चला, मी एक एक क्षणभर असं ठरवे नाही की तिला नाही भेटायचं, नाही बोलायचं तिच्याशी. ती माझ्याशी बोलेल तेव्हाच मी त्याच्याशी बोलेन असं ठरवे नाही. अहो पण मग या सगळ्यात मी तिच्या बरोबर आहे तिला कळणार कसं? मिस्टर बोरकर, तुम्हाला कळतंय का? सांगा सांगा ना, मी काय करू काय? अहो माझ्या बायकोची मानसिक अवस्था खूप कठीण आहे आता, खूप बिकट आहे. तिला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. अहो ती माझ्याशी बोलेल तेव्हा बोलेल, तोपर्यंत मी थांबेन असं कसं म्हणू? अहो कदाचित माझ्याशी बोलल्यानंतर तिला बरं वाटेल ही एक शक्यता ती विचारातच घेत नाहीये. हे बघा, ट्रस्ट मी, माझ्याशी बोलल्याशिवाय तिची ही अवस्था बदलणार नाहीये. आणि आणि मला भेटल्याचा तिला कुठलाही पश्चाताप होणार नाहीये याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. या प्लीज, ट्रस्ट मी. या प्लीज. या, थँक्यू सो मच. थँक्यू. सरांनी सांगितलंय आजच्या आज व्हायला हवंय. ओके. पण का? आज काय एवढं? 7 वाजले. ही किती वेळ बसणार आहे इथे? इट्स ओके. हॅलो बाबा. हा, नाही हो, अजून बँकेतच आहे. हो, नाही ऐका ना बाबा, आज जरा जास्त काम आहे त्यामुळे मला उशीर होईल. मी निघाले की कळवते. हा, आणि ऐका, मी बोलत नाही बसत आता, मी जरा काम उरकते. ओके. नितीन, आपण इथे बसून का तिला डिस्टर्ब करताय? सर, मी तिला मदत करते इथे. मदत नका करू, चुकवाल तुम्ही. त्यांना काम करू द्या, तुम्ही निघा. सर, पण मी इथे बसते आणि तिला कंपनी देते, मग आम्ही दोघी एकत्र जाऊ. अरे, मी काय वेडा म्हणून सांगतोय का तुम्हाला? एरवी बँक सुटल्यानंतर 1 मिनिट थांबायचं नसतं आणि आता मी तुम्हाला जा म्हणतोय तुम्ही थांबायचं. काय चाललंय काय? पण सर, मला तिला एकटीला सोडून जायचं नाहीये. ती एकटी नसणार आहे. मी थांबणार आहे इथे, म्हणजे जाताना दार लॉक करून जावं लागेल ना, म्हणून मी बाहेर थांबणार आहे. हा, कळलं का? चला आता, चला. सर, आय एम सॉरी. जान्हवी, कशाबद्दल? मगाशी तुम्ही एक काम सांगितलं होतं आणि मी नाही म्हणाले तुम्हाला. जान्हवी, इट्स ओके, आय अंडरस्टँड. तुम्ही काय त्यांचं गाणं ऐकत बसलात काय? झालं बोलणं आमचं. चला लवकर आता. चला 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 चला. मी जे बोलेन त्याच्या उलटच बोलायचं असतं ना हे तुम्हाला. मी सुद्धा म्हणू शकतो. पण मी पहिल्यांदा बोलले सर. त्याचं कारण तुम्हाला व्हर्बल डायरिया झालेला आहे. आता काय दांडियापर्यंत वाट बघणार आहात का? इथनं दांडिया खेळायचं आपण. चला लवकर, चला पहिल्यांदा पुढे. हा, टाटा मी करतो तुमच्याऐवजी. चला चला लवकर. सर, नाही, आत्ताच दारावर. चला. हा, जान्हवी, बाबा, बाबा, ट्रान्झिस्टर दुरुस्त झालेला आहे. ताईला आवडतं ना रात्री रेडिओ ऐकायला. आज ऐकेल मस्त. बाबा,
बाबा काय झालं? कसला विचार करताय? ते अरे हे नाही काही नाही. तू तू काय म्हणत होतास? कसला विचार करताय? अरे मला तुझा सल्ला हवाय पिंट्या. बाबा माझा सल्ला? ताईने आता तिच्या सासरी राहायला जावं असं वाटतंय मला. तुझं काय मत आहे? का बाबा, असं का वाटतंय तुम्हाला? अरे परिस्थिती अशी होती की तिने इथे राहणंच तिच्या हिताचं होतं. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. हेही घर तिचंही आहेच. पण आता तिला सगळी सत्य परिस्थिती समजली, त्यामुळे गोखल्यांच्या घरची जबाबदार सून म्हणून ती तिथे परतलेली बरी, नाही का? तुला काय वाटतंय? तू काहीच बोलत नाहीयेस, म्हणजे माझं म्हणणं तुला पटलेलं दिसत नाहीये. नाही बाबा, तसं नाहीये. बाबा तुम्हाला माहितीच आहे, ताईनं आपल्या घरी राहिलेलं मला आवडतच. पण आपण पाहिलंय ती भाऊजींसोबत जास्त सुखात असते. बरोबर आहे तुमचं. ताईनं आता त्यांच्यासोबत राहिला. नवरा बायकोचे सूर जुळलेले असले ना की ते एकमेकांबरोबरच चांगले वाटतात. आणि जानू एकदा का तिथे गेली, राहायला लागली की आपोआपच सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं वाटतंय मला. बाबा तुम्ही म्हणताय ते योग्यच आहे, पण आपण ताईला असं कसं सांगणार की तू? आपण समजावायला हवं तिला. तिची मानसिक तयारी करायला हवी. आणि तसंही मुलीने अकारण फार दिवस माहेरी राहणं बरं नाही, नाही का? तेच तिच्या हिताचं आहे. समजावायला हवं आपण तिला. बँक बंद झाली आहे. आपलं कम्युनिकेशन बंद झालंय, त्यामुळे तुम्ही प्लीज दिवसा या ना. जानवी, अगं तू सांगशील त्या वेळेला यायला तयार आहे मी. मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. पण मला काहीच ऐकायचं नाहीये. प्लीज जानवी, असं नको ना वागूस माझ्याशी. तुम्ही कसे वागलायत माझ्याशी? जानवी अगं, जे झालं ते. नाही, मला आठवायचंच नाहीये, कारण मला त्रास होतो त्याचा. पण तुला त्रास द्यायचा माझा कुठलाही हेतू नव्हता. पण तरी होतोय मला. मी हात जोडते तुमच्या पुढे, तुम्ही प्लीज जा ना. नाही, मी एकटा जाऊ शकत नाही. मिस्टर गोखले, तुमचं काय चाललंय? का छळवत मांडलाय तुम्ही माझा? जानवी अगं, मला सांग तर माझी चूक काय आहे? नाही, तुमची काहीच चूक नाहीये. खरं तर चूक कुणाचीच नाहीये. चूक माझी आहे की मला काही आठवत नाहीये. कसल्याच लिंक लागत नाहीये. आजूबाजूची माणसं जे काही सांगतायत त्यातला एकही पुरावा माझा मेंदू मला देतच नाहीये. माझ्या बाबांवर मी अविश्वास दाखवू शकत नाही, पण माझा मेंदू काहीच मानायला तयार नाहीये. जानवी, इट्स ऍब्सोल्युटली ओके. नो, इट इज नॉट. मला या सगळ्याचा त्रास होतो, भीती वाटते आणि मग खूप राग यायला लागतो स्वतःचा. हे खूप नॉर्मल आहे. तुम्ही प्लीज जा. मी सांगितलं ना, मी नाही जाऊ शकत एकटा. का असं करताय तुम्ही? कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपलं लग्न झालंय जानवी. मला नाही आठवत आहे. पण तरीही आपलं लग्न झालंय ही फॅक्ट नाकारता येणार नाही. तुम्हाला काय हवंय? मला तुला आठवायला हवंय सगळं. आपण खूप आनंदी होतो एकमेकांबरोबर. खूप छान हसायचो, भांडायचो. आपण खूप एन्जॉय करायचो एकमेकांबरोबर. आपलं खूप छान आयुष्य होतं एकमेकांचं. पण मधल्या काळात तुझा ऍक्सिडेंट झाला आणि हे सगळं. तुमच्या गाडीला धडकून? नाही, ते मी खोटं सांगितलं होतं तुला. आणि अशीच कोणीतरी? जानवी अगं, ती सुद्धा तूच आहेस. दुसरं कोणीही नाहीये माझ्या आयुष्यात. म्हणजे हेही खोटं? नाही, अर्ध सत्य. अर्ध सत्य म्हणजे पूर्ण खोटंच असतं मिस्टर गोखले. जानवी, आय नो, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तुम्ही माझ्यापासून सगळंच लपवलं. खोट्यावर खोटं बोलत राहिलात आणि आज तुमचं म्हणणं आहे की मी विश्वास ठेवावा तुमच्यावर. का खोटं बोललात माझ्याशी?
सांगा ना, काय हे सगळं लपवलं जे आता तुम्ही सांगताय? जान्हवी, मी तुला हे सगळं आणि मी रिकवर होण्याचा स्ट्रगल करत होते, चाच पडत होते, माझा गोंधळ उडत होता, पण तेव्हा तुम्ही ही अशीच कोणीतरी वगैरे असे गेम खेळत होतात माझ्या मेंदूशी. मी मारे शहाणपणा शिकवत होते तुम्हाला. खूप कळव वाटायची मला तुमच्याबद्दल, तिरस्कार वाटायचा त्या अशाच कोणीतरीचा. तुम्हाला माहितीये, मी खूप विचार करायचे तुमचा. जान्हवी, मी ते तुला सगळं माहिती होतं ना तुम्हाला, आणि मी मूर्ख बनत होते. सरळपणाने विश्वास ठेवत गेले. तुम्ही जे सांगताय ते खरं मानत गेले, पण त्यात खरं काही नव्हतंच. तुमचं वागणं खोटं, तुमचं बोलणं खोटं, तुमची ती मैत्री खोटी, सतत खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं. का अशी खोटी मैत्री केलीत तुम्ही माझ्या बरोबर? सांगा ना का? मला खरंच आठवत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते, पण तुम्ही माझ्याशी जसे वागलाय त्यावरून मी कसं खरं मानू तुम्ही म्हणताय ते? तुम्ही जा इथून, मला काहीच नाही बोलायचंय. तुम्ही प्लीज जा इथून. तुमच्या बरोबर कोणीतरी गेम करताय हे कळल्यानंतर कसं वाटेल हो तुम्हाला? जान्हवी, हे तू सगळं विसरली होतीस म्हणून मला हे नातं नव्यानं निर्माण करायचं होतं. खोटेपणाने? अहो, त्याची सुरुवात खोटं बोलून केली जाते, त्याचा शेवट खरा कसा मानायचा? नातं कुठलंही असलं, मग ते मैत्रीचं असो किंवा प्रेमाचं, ऑनेस्टी नको त्यात? मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज लिव्ह मी अलोन. आय एम सॉरी, पण मी तुम्ही जाणार नसाल तर मला जावं लागेल. नाही, प्लीज. नाही, मी तुम्हाला प्लीज म्हणते. तुमचं बोलणं मला कळतच नाही असं म्हणा हवं तर, पण प्लीज जा आता. प्लीज जा तुम्ही इथून. ओके. ऑलराईट. असं म्हणाली जान्हवी? म्हणजे तू खोटेपणा करतोयस असं वाटतंय तिला? आई, असं फक्त वाटतंय तिला, म्हणजे असं म्हणाली ती. अरे म्हणाली ना, म्हणजे तिला वाटलंच असेल ना. हे जरा अति होतंय. मला अजिबात आवडलेलं नाहीये. श्री बिचारा दिवस रात्र तिचाच विचार करतो, तिच्याच तब्येतीचा विचार करून सगळं वागतोय, आणि त्यात खोटांना हाच. अगं ती डिनायल फेज का काय ते असेल ना. आत्ता चिडेल, पण हळूहळू ऍक्सेप्ट करेल असंच म्हणालेत ना डॉक्टर. येईल हळूहळू तिच्या लक्षात. अगं पण आई, श्रीनी सुद्धा किती सहन करायचं. जान्हवीने श्रीला खोटं पाडणं शिल्लक ठेवलं होतं, तेही झालंय आता. बेबी शांत हो. उगाच डोक्यात राग घालून चालणार नाहीये. ती आजारी आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. आई मला मान्य आहे, पण श्रीला कुणीही काहीही बोललेलं आम्हाला कुणालाही चालत नाही. कुणीही. ऐका, हे बघा, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण आता जान्हवीला जर सगळं खरं कळलंय ना, तर मग आपण तिला वेळ देऊया ना. लेट हर डील विथ इट. मला असं वाटतं की आपण ह्याच्यात उगाच ढवळाढवळ नको करूया. तिला जे काही रिॲक्ट व्हायचं ना ते होऊ दे, चालेल मला. मी आलो, हातपाय धुवून येतो. मला एक सांगा, तुम्हाला सगळ्यांना पटतंय का तिचं बोलणं, का माझीच एकटीची चिडचिड होतीये? नाही बेबी वंस, तिचं बोलणं पटलं नाहीये, पण म्हणून एकदम असं तिच्या विरोधात बोलणं पण नाही जमणार आपल्याला. अगं मी काही तिला नावं ठेवत नाहीये, पण तिचं वागणं जर चुकीचं असेल तर तेही बोलायचं नाही का? मला काय वाटतंय, आपण हे आपापसात बोलण्यापेक्षा सरळ तिच्याशीच बोललो तर. म्हणजे हे सगळं जाऊन तिला बोलायचं? बोलायचं असं नाही, समजावायचं. अगं पण श्री म्हणालाय ना, तुम्ही ह्या ढवळाढवळ करू नका. मग ऐका ना त्याचं. कशाला बोलायला जाताय तिच्याशी? आई, आतापर्यंत सगळं ऐकलं आम्ही तुमचं, पण प्लीज आता थांबवू नका आम्हाला.
आणि आई आम्ही श्रीच्या भल्याचाच विचार करतोय ना. आई, श्री आणि जान्हवीने एकत्र यावं एवढाच हेतू आहे आमचा. आणि तो हेतू शुद्ध आहे. तो फक्त तिच्यापर्यंत पोचवायचा आहे, बस इतकंच. आणि जान्हवी जर श्रीला समजून घेत नसेल तर आपण तिची समजूत काढायलाच हवी ना. समजा जर ती इथे असती आणि त्या दोघांमध्ये जर काही गैरसमज झाले असते तर आपण मध्ये पडलोच असतो ना. हो आई, आई तू आता प्लीज आम्हाला थांबवू नकोस. अगं हे सगळं जर आणखीन बिनसलं ना तर आयुष्यभर आमच्या मनात रुखरुख राहील. म्हणजे निदान एकदा तरी आम्हाला प्रयत्न करू दे ना. ठीक आहे, करा तुम्ही प्रयत्न, पण बोलताना जरा जपून बोला. चला ग, आता लगेच निघूया आपण. जान्हवीशी बोलल्याशिवाय आज चैनच नाही पडणार आहे मला. हं? चला चला आलो गाई. जान्हवी, अगं तू का रडतेस? काय झालं? काय झालं जान्हवी? कोणी काही बोललंय का तुला? खूप काहीतरी झालंय, खूप खूप भयंकर झालंय काहीतरी, आणि ते माझ्या बाबतीत झालंय. आणि त्याचा परिणाम म्हणजे मी खूप वाईट वागले आज कुणाशी तरी. माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीच असं वागलं नव्हतं रे मी. कोणाशी वागलेस असं? तुझ्या बॉसशी. म्हणजे? खूप वाईट बोलले मी त्यांच्याशी आज. का? कारण मला खूप राग आला होता त्यांचा. कशामुळे? कशामुळे? मनीष, म्हणजे खरेपणाची आणि सरळ वागण्याची अपेक्षा फक्त माझ्याकडून असते का? मी समोरच्याकडून करायची नाही. अरे ते सतत खोटं बोलले ना माझ्याशी. नेहमी फक्त आणि फक्त खोटं बोललेत आणि सगळं खोटं बोललेत. गेले कित्येक महिने कित्येक गोष्टी ते फक्त खोट्या सांगतायत मला. जान्हवी, काय खोटं बोललाय तो तुझ्याशी? त्यांच्या गाडीने ऍक्सिडेंट होण्यापासून सगळंच. अगं पण आता त्या गोष्टीने काय फरक पडतो? तुम्हाला नसेल पडत, मला पडतो. जान्हवी, नीट आठवून बघ. यातली एक तरी गोष्ट श्रीने स्वतःहून तुला सांगितली? त्याने त्याची गाडी तुझ्या दिमतीला ठेवली होती. तुला त्याबद्दल प्रश्न पडत होते. म्हणून ज्या माणसाच्या गाडीने तुझा ऍक्सिडेंट झालाय त्या माणसाने गिल्ट पायी त्याची स्वतःची गाडी तुझ्या दिमतीला ठेवली असं मी तुला सांगितलं जान्हवी. पण एवढं सगळं करण्यापेक्षा खरं काय ते सांगून टाकायचं ना मला. जान्हवी, मी शपथेवर सांगतो, हे असं आम्हाला करता आलं असतं ना तर खूप आनंद झाला असता आम्हाला. पण आम्हाला असं करता येत नव्हतं, कारण तुला खरं सांगायचं यासाठी आम्हाला सुरुवात तुझ्या लग्नापासून करावी लागणार होती. आता तू अशी रिॲक्ट होतीयस, त्यावेळी तर श्री तुझ्यासाठी अनोळखी होता. त्यामुळे त्यावेळी तू हे सगळं कसं घेतलं असतंस याचा आम्हाला अंदाज येत नव्हता. जान्हवी, कळतंय का तुला? पटतंय का? कालपर्यंत ज्या माणसाबद्दल कणव वाटत होती मला, आज मला कळतंय की तो माझा नवरा आहे. तुम्हाला नाही कळू शकत मनीष, आपल्या आठवणींमधला काही काळ पुसला जाणं म्हणजे काय असतं हे नाही कळू शकत तुम्हाला. शंका यायला लागतात माहितीये, अविश्वास वाटायला लागतो सगळ्याबद्दल. काय बरोबर म्हणजे आधीच बरोबर आहे का आत्ताच बरोबर आहे? काय खरं काय खोटं काहीच कळत नाही. मनीष, इतक्या वर्षांच्या सहवासानंतर मी इतकं मोठं सत्य स्वीकारू शकेन का हा प्रश्न पडला तुम्हाला. इथेच माझं अपयश आहे रे. असं नाहीये जान्हवी, असं नाहीये. इथे तुझा नाही तुझ्या विस्मरणाचा दोष होता. मेडिकल कंडिशन होती ती. अरे मेडिकल कंडिशन होती पण व्यक्ती तीच होती ना, मीच होते ना. मग बरं मला सांग, एखादा वेगळा आजार झाला असता मला तर तोही असाच लपवला असतात माझ्यापासून? नाही, कारण तेव्हा तो आजार तुझा असता, तुझ्या पुरता असता. इथे प्रश्न तुझ्या लग्नाचा होता. एका विस्मरणात गेलेल्या माणसाला तू नवरा म्हणून स्वीकारशील का हा प्रश्न पडणं चूक आहे. सगळ्याच्या शेवटी मी कुठे येऊन थांबते माहितीये? सगळी चूक माझी आहे. मला काही आठवत नाहीये, लिंक लागत नाहीये, तसले संदर्भच लागत नाहीयेत, कशावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाहीये. कारण मुळात माझं मन मला एक सांगते आणि माझी बुद्धी काहीतरी वेगळंच सांगते. या सगळ्याचा परिणाम म्हणून ना मला खूप राग येतोय, माझी खूप चिडचिड व्हायला लागली आहे. सगळ्याचा राग येतोय मला, अगदी सगळ्याचा राग येतोय मला. जान्हवी, शांत हो. ऐक. नाही, नको, प्लीज प्लीज आता नको. मला ना कुणीच काही सांगू नका. अजिबात माझ्याशी बोलायला येऊ नका. थोडा वेळ थांबा, कारण माझं डोकं ठिकाणावर नाहीये. त्यामुळे मी अधवा तधवा बोलेन तुला काहीतरी.
सगळ्यांना बोलेन, सगळ्यांना दुखावून ठेवेन, त्यापेक्षा बोलू नका ना कुणी माझ्याशी. मला थोडा वेळ द्या, मला एकटीला राहू दे. तुम्हाला म्हणणं प्लीज. गुड नाईट. अगं ऐक ना, जा जा. जानू ये बस बस बस. अगं तुला भेटायला आल्यात त्या. बस. जान्हवी, आम्ही तुला भेटायला आलोय कारण मला कल्पना आहे कावेरी मॅडम. तुम्ही, इंद्रायणी मॅडम, खरं तर तुम्ही सगळ्याच जणी हे का आलायत ह्याची कल्पना आहे मला. तुम्ही काय घेणार? मी चहा करू तुमच्या सगळ्यांसाठी? अगं मी विचारलं त्यांना आल्या आल्याच, ह्या नको म्हणाल्या. त्या म्हणाल्या की आम्ही आता आमची फक्त सून घेऊन जाणार आहोत. मिस्टर गोखलेंनी पाठवलंय का तुम्हाला?